पुरी नावाचं एक गाव होतं, जिथे प्रल्हाद त्याची मुलगी रेखा सोबत राहत असायचा. प्रल्हाद गावामध्ये पान विकायचं काम करत असायचा. ठीक प्रल्हादच्या समोरच गौरवसोबत एक पानाचं दुकान होतं. पण गौरव त्याच्या पानामध्ये गुटखा पण देऊन गावामध्ये विकत असायच्या, ज्याच्यामुळे गावकल्यांना गुटखा पान खाण्याची सवय लागली होती. कोणीही मिठा किंवा साधा पान कोणालाच खायचं नव्हतं, ज्यामुळे प्रल्हादचा धंदा बंद होऊ लागला होता. प्रल्हाद जाऊन गौरवला बोलतही असायचा, गौरव, जे काही तू करत आहेस ते चुकीचं आहे. पैसे कमवण्यासाठी तू गुटख्याचं पान सुद्धा विकत आहेस. मी काय कोणासोबत जबरदस्ती नाही करत आहे. सगळे खात आहेत म्हणून मी विकत आहे, आणि मी ते सगळं विकणार ज्यामधून मला फायदा होईल. प्रल्हाद तिथून निघून जातो. तो गावातला एक चांगला नागरिक होता. झालं काहीतरी असू देत, तो भूकाही राहू देत, पण गावामध्ये गुटखा पान कधीच नाही विकणार. पण तो तुटला होता जेव्हा तिच्या रिचाचा जन्मदिवस होता आणि त्याच्याकडे तिचा देण्यासाठी काहीच नव्हतं. तो घरी जातो जिथे रिचा तिचा वेट करत होती. बाबा, आज माझा जन्मदिवस आहे, माझ्यासाठी तुम्ही काय आणलं? बाळा, मला माफ कर. मी तुझ्यासाठी खेळणे आणायला गेलो होतो, पण आजकाल खूप खेळणे महाग झालेत. त्यामुळेच मी बाजारातून तुला मोमोज घेऊन आलोय. याला खाऊन घे बेटा, हे तू कधीच खाल्ले नाहीयेत ना. आणि बाळा, मला माफ कर. काही हरकत नाही बाबा, तुमचे खूप खूप आभार मोमोज आणण्यासाठी. रिचा मोमोज खाणारच होती, तेवढ्यात एक साधू त्यांच्या घराच्या बाहेर येतो. साधू खूप दुबळ्या आणि थकलेल्या हालातमध्ये घराच्या बाहेर लोकांना जेवण मागत होते. मला काही खायला द्या, खूपच भूक लागली आहे, नाहीतर मी एक पाऊल पुढे नाही चालू शकणार. कोणीतरी खायला द्या. प्रल्हाद घराच्या बाहेर येतो आणि साधूला म्हणतो, साधूजी, तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला पाणी पाजतो. साधू पाणी पिण्यासाठी प्रल्हादच्या घरी जातो. प्रल्हाद त्यांना पाणी पिऊ घालतो. बेटा, जर तुझ्याकडे काही खाण्यासाठी आहे तर कृपया मला काहीतरी दे खायला. मी खूप मोठी यात्रा करून आलोय आणि कोणीच मला खाण्यासाठी भोजन नाही दिलंय. मला माफ करा साधूजी, पण माझ्या घरात सुद्धा आज खाण्यासाठी काही नाहीये. साधूजी, साधूजी, माझ्याकडे मोमोज आहेत ना, तुम्ही हे खावा. धन्यवाद बाळा, खूप खूप धन्यवाद. साधू मोमोज खातो आणि खाल्ल्यानंतर त्यांच्या आतमध्ये ताकद येते आणि ते प्रल्हादला म्हणतात, प्रल्हाद, तू आणि तुझ्या प्रेमळ मुलीने माझी आज खूप मदत केली आहे. त्याचमुळे मी त्या बदल्यात तुला काही देऊ इच्छितो. जा, एक पेटी घेऊन ये. प्रल्हाद साधूला एक बक्सा आणून देतो. साधू बक्साच्या वरती एक मंत्र बोलतो आणि जसं प्रल्हाद तो बक्सा उघडतो त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मसाला येतो. मला माहित आहे प्रल्हाद, तू पान विकतोस. या मसाल्याला साधारण मसाला नको समजूस. हा जादुई अग्नी मसाला आहे. मोमोजला तू पानाच्या पत्त्याप्रमाणे वापर आणि पान बनव, आणि त्यानंतर हा मसाला त्याच्यावरती छिडकव. त्या पानामध्ये अशी आग लागेल ज्याला खाऊन माणसाच्या आतले दुःख आणि त्रास जळून जातील. साधू त्याच्या बसक्यामागून सोन्याचं लॉकेट काढून त्याला देतो. आणि हे सुद्धा तुझ्याजवळ ठेव. जेव्हा सुद्धा तू हे वेगळं पान बनवशील तेव्हा हे आपल्या गळ्यामध्ये घालूनच ठेवशील, आणि हे तुझी आणि तुझ्या मुलीची नेहमी रक्षा करत राहील. साधूजी, तुमचा खूप खूप धन्यवाद. हे सगळं बोलून साधू त्याच्या रस्त्याने निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी प्रल्हाद त्याच्या पानाच्या दुकानामध्ये पोहोचतो. मोमोज फायर पान घ्या, मोमोज फायर पान. या पानाची आग तुमच्या दुःखाला आणि त्रासाला जाळून टाकेल आणि एका नवीन सुरुवातीमध्ये मदत करेल. या या, फायर पान खायला या. तेवढ्यात तिथे एक बाई चाललेली होती. ते मोमोज फायर पान बद्दल ऐकते. मोमोज बद्दल ऐकलं आहे, पानाबद्दल पण ऐकले,
पण हे मोमोज फायर पॅन काय आहे? ती बाई प्रल्हादच्या जवळ जाते. भैया, एक मोमोज फायर पॅन खाऊ घाला. हो, आता लगेचच देतो. फक्त तुमचं तोंड उघडून ठेवा. मी पान सरळ तुम्हाला खाऊ घालेल. घाबरू नका. या पानाची आग तुम्हाला जळणार नाही, उलट आपली मदतच करेल. प्रल्हाद एक मोमो हातामध्ये घेतो आणि त्यामध्ये पानाची वस्तू घालतो. जसं तो बक्सेमधून मसाला काढतो आणि छिडकतो, तसंच त्या मोमोजमध्ये आग लागते आणि प्रल्हाद सरळ तो मोमोज फायर पान त्या बाईला खाऊ घालतो. अरे, पान तर एकदम चांगला आहे. एकदम स्वादिष्ट पान आहे. कसा वाटला माझं हे वेगळं मोमोज फायर पान? खूप चांगलं आहे. खाऊन असं वाटलं की एकदम शांती भेटली मनाला. हळूहळू पूर्ण गावामध्ये प्रल्हादचे मोमोज फायर पान प्रसिद्ध झाले. सगळे गौरवचं गुटखा पानाला सोडून प्रल्हादच्या जवळ मोमोज फायर पान खाण्यासाठी येऊ लागतात. आणि हे बघून गौरव रागामध्ये प्रल्हादला भेटायला जातो. हे तू काय करत आहे प्रल्हाद? तू असं कसं पान विकू शकतो? तुझ्यामुळे माझ्याकडनं आता कोणीच पान विकत नाही घेत आहे. मी तर तुला आधीच सांगितलं होतं की तू हे गुटख्याचे पानं बनवणं बंद कर, पण तू माझी गोष्ट ऐकली नाहीस आणि तुझ्यामुळे पूर्ण गाव दूषित झालं होतं. आणि आता जर सगळे चांगल्या गोष्टी खात आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुला त्रास आहे. हे गाववाले काय करतात आणि कसे जगतात याच्याशी माझा काही संबंध नाहीये. मला फक्त माझे पैसे कमवण्याशी मतलब आहे, जे मी आता नाही कमवू शकत आहे तुझ्यामुळे. याचा हिशोब तर मी घेऊनच राहील प्रल्हाद. एवढं बोलून गौरव तिथून निघून जातो आणि त्याच्या दुकानावरती जाऊन 2 गुंडे बोलवून घेतो. काय झालं? आज तुम्ही मला इथे का बोलवलं? काही त्रास आहे काय गौरव भैया? आता काय सांगू, हे मोमोज फायर पान नावानं काहीतरी बाजारात आलंय, ज्याने माझा धंदा चौपट केलाय. तर यामध्ये तुम्हाला आमची मदत पाहिजे, ताकी आम्ही जाऊन बघू की काय त्रास चालू आहे. हो, मला तीच इच्छा आहे. ठीक आहे, आत्ता पत्ता लावू. काय गोष्ट चालू आहे? दोन्ही गुंडे प्रल्हादकडे जातात. एक पान तर खाऊ घाल हेवालं. जरा आम्ही पण बघू याच्यामध्ये असं काय आहे. हो, आता खाऊ घालतो. प्रल्हाद ह्या वेळेला काहीच माहीत नव्हतं की ते गुंडे आहेत. प्रल्हाद त्या दोघांना मोमोज फायर पान बनवून त्यांच्या तोंडामध्ये घालतो. अरे, हे तर खूपच स्वादिष्ट आहे. तेव्हाच विचार करतोय की ह्या गावातले लोक ह्या मोमोज फायर पानला एवढं का पसंत करतायत. ते दोघं पान खाताना प्रल्हादाला विचारतात, ह्या पानाला बनवण्याचं राज काय आहे. प्रल्हाद कोणताही संकोच न ठेवता तो त्याच्या मसाला बक्स्याबद्दल त्यांना सांगतो. आणि जसं तो मसाला त्या पानामध्ये टाकला जातो तसं त्याला आग लागते. हे ऐकून ते दोघं जण पुन्हा एकदा गौरवकडे परत जातात. काय काही पत्ता लागला की काय सामग्री आहे त्या मोमोज पानची? काही सामग्री नाहीये. त्याच्याकडे एक जादूची पेटी आहे ज्यामध्ये एक मसाला भरलेला आहे. मसाला शिंपडला की ते एकदम पान स्वादिष्ट बनून जातं आणि त्याची आग आम्हाला काहीच नाही करत, नाहीतर एकदम छान वाटायला लागतं. जर अशी गोष्ट आहे तर हे आपल्यासाठी चांगलं आहे. आपण त्या पेटीला चोरून घेऊ आणि मोमोजवाले फायर पॅन विकूया, आणि ते सुद्धा गुटखा टाकून, ज्याच्यामुळे आपलं पान त्याच्या पानापेक्षा सुद्धा चांगलं लागायला लागेल आणि पैसाच पैसा असेल. तुम्ही दोघं माझी याच्यामध्ये मदत करा. मी तुम्हाला एवढा पैसा देईल की तुम्हा दोघांना एवढ्या वर्षात काही काम करायची गरजच नाही पडणार. बोला, देताल माझी साथ? तुम्ही जरा मला पैसे देत असताल तर तुम्हाला कोण मना करणार आहे. चला. तिघजण रात्रीची वाट पाहत होते आणि जसं रात्र होते तिघजण प्रल्हादच्या दुकानाच्या बाहेर पोहोचतात. खूप मोमोज फायर पान विकायचा शौक होता ना, आता बघतो की तू कसा विकतोस. आता फक्त लोक हे पान माझ्याकडूनच खाणार. ते गुंडे ताला खोडण्यासाठी माहिर होते, कारण ते गुंडकम आणि चोर जास्त होते. थोड्या वेळानंतर दोन्ही गुंडांनी ताला उघडला
आणि गौरव त्या बक्साला उचलून घेतो. आता आपल्याकडे पैसाच पैसा असणार. चला लवकर इथून. जर कोणी आपल्याला बघितलं तर आपले लेण्याचे देणे पडतील. गौरव त्याच्या दुकानावरती जातो. दुसरा दिवस होतो आणि प्रल्हाद त्याचं दुकान उघडतो आणि तिथं त्याचा बक्सा न बघून आणि दुसरीकडे गौरव पण त्याच्या पानच्या दुकानावरती मोमोज फायर पान विकायला सुरुवात करतो, जिथं त्याचे 2 गुंडे पण उभे होते. हे घ्या, माझ्या इथले सगळ्यात स्वादिष्ट मोमोज फायर पान घ्या. तेवढ्यात तिथे एक व्यक्ती चाललेला असतो आणि गौरवला म्हणतो, अरे गौरव, तू पण हे मोमोज फायर पान विकायला चालू केलेस का? हो, आणि ते पण प्रल्हादपेक्षा चांगली. माझ्या मोमोज फायर पानला खाल्ल्यानंतर तुम्ही त्याच्याकडच्या पानाला विसरून जाताल. असं आहे तर एक पान मला सुद्धा खाऊ घाल दे. हो हो, आत्ताच खाऊ घालतो. आणि जसं गौरवने त्या आदमीला मोमोज फायर पान खाऊ घालण्यासाठी बक्सा उघडला आणि तसंच त्या बक्साला आणि दुकानाला आग लागते. माझं दुकान, माझं दुकान, नाही नाही. आग लागल्यानंतर प्रल्हाद गौरवकडे गाववाले आणि प्रधानला घेऊन पोहोचतो. अरे, इथे तर गौरवचं दुकान पूर्णपणे जळालेलं आहे आणि हे दोघं गुंड इथं काय करत आहेत? सरपंचजी, आमचा काही याच्यामध्ये हात नाहीये. ह्या प्रल्हादच्या पेटीला चोरायला आम्हाला गौरवनं सांगितलं होतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पैसे कमवण्यासाठी अशा उलट्या सगळ्या गोष्टी करणं बंद करा. पण तुम्ही पैशाच्या मागे इतके वेडे झालायत की आता चोरी सुद्धा करत आहेत. तुम्हाला तिघांना या गावातून काढून टाकण्यात आलंय. जा आणि इथे परत कधी दिसून येऊ नका. प्रधान आणि गाववाले मिळून त्या तिघांना गावाच्या बाहेर काढतात. दुसरा दिवस उगवतो आणि प्रल्हाद पुन्हा एकदा मोमोज फायर पान विकायला सुरुवात करतो.